आणि फायनली मी बाहेर पडले. हरवले तर योगेश मला शोधायला पण येणार नाही. ट्राय करता करता शिकतं माणूस. इकडे घेतलेले आहे आलू पराठे बनवायला आणि तुम्हाला पण पटकन मी रेसिपी सुद्धा शेअर करते. हाय हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल गाईज. तर आज आहे संडे आणि मी आज डेली व्लॉग शूट करायचा ट्राय करणार आहे. कारण जनरली काय होतं, विकेंड म्हटलं की आम्ही बाहेर जात असतो. कारण पूर्ण वीक मी घरातच असते आणि पूर्ण वीक जे आहे योगेश पण त्यांच्या ऑफिसच्या कामामध्ये बिझी असतात. तर मग आम्हाला सॅटर्डे आणि संडे असे 2च दिवस मिळतात बाहेर जायला किंवा काही जे एक्स्ट्रा कामं आहेत ते करायला. पण आज संडे आहे आणि आज मला वाटतं 23 फेब्रुवारी आहे. आज काय आहे हे प्रत्येकालाच माहित असेल इंडियन्सला. तर आज आहे इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच आणि ही मॅच म्हटलं तर कोणताच मुलगा घराच्या बाहेर निघत नाही. कारण मॅच तितकी इंटरेस्टिंग असते. तसं तर सगळ्याच मॅचेस इंटरेस्टिंग असतात असं मला वाटते इंडियाच्या. म्हणजे माझा हसबंड तर कुठलीही मॅचेस इंडियाची सोडतच नाही. पण इंडिया वर्सेस पाकिस्तान म्हटल्यानंतर काहीतरी वेगळाच जोश असतो मॅच बघायला आणि मला पण तो आहे. म्हणून मग आज आम्ही घरातच काहीतरी जे ऍक्टिव्हिटी आमचं डेली व्लॉग आहे ते शूट करणार. आणि परत आणखी एक गोष्ट की कुणाला वाटू शकतं की काय घरातले व्लॉग दाखवते, पण कसं असतं नॉर्मल लोकांच्या आयुष्यात काय रोजच फिरायला जाणं होत नाही, रोजच बाहेर जाणं होत नाही आणि रोज ग्रोसरी शॉपिंग वगैरे पण होत नाही. त्याच्यामुळे मग कधीतरी आम्ही असं डेली व्लॉग पण शूट करत जाऊ. कधीतरी म्हणण्यापेक्षा मोस्ट ऑफ द टाइम मध्ये डेली व्लॉग शूट करायचं माझं ऍक्च्युली चॅनलचं कंटेंटच ते आहे की एक स्पेसिफिक कुठलं तरी कंटेंट मी बनवू नाही शकत. कारण तितक्या काय रोज ऍक्टिव्हिटीज करणार. जर मी स्किन केअर म्हणजे फॅशन रिलेटेड घेतलं तर काय एवढं सेन्स पण नाही चालत फॅशनसाठी. त्याच्यानंतर बाहेर ट्रॅव्हल, फक्त तर ट्रॅव्हल जरी म्हटलं तर इतकं ट्रॅव्हलिंग करणं होत नाही. म्हणून माझ्या चॅनलचा तो कन्सेप्टच आहे की डेली व्लॉग्स मी इथे पोस्ट करत जाणार. आज आहे संडे, तर विकेंडला योगेशचं जे आहे इथे इंडियन्स क्रिकेट क्लब ग्रुप आहे. जे काही इंडियन्स आहेत ते सगळे मिळून क्रिकेट खेळायला जातात विकेंडला. म्हणून योगेश तिकडे गेले आणि मी मस्तपैकी माझ्यासाठी इथे चहा ठेवलेला आहे. आणि चहासोबतच लेट मी सेट माय कॅमेरा फर्स्ट. ओके, तर गरमागरम मस्त चहा आहे आणि मला बन मस्का प्रचंड आवडतो. त्याच्यामुळे मग इथे ना आम्ही बर्गरचे हे जे बन्स मिळतात, दुसरे बन्स मिळणं मुश्किल असतं. त्याच्यामुळे हे जे बर्गरचे बन आहे ना हेच यूज करतात की नाही मला ते पण नाही माहिती बन मस्क बनवण्यासाठी. बट आय थिंक नसेल हे. तर ते आणले होते आम्ही मार्केटमधनं. आणि बटर, मस्तपैकी बटर आणि याच्यामध्ये लावायचं, खूप जास्त छान लागतं चहामध्ये. आता हे थोडंसं बटर छान मेल्ट होईल म्हणून मी याला मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घेणार आहे. आणि सध्या मला थोडंसं ऍसिडिटी वगैरे त्रास होतो आणि मलाच नाही म्हणजे योगेशला पण थोडाफार कधी कधी होत असतो. तर काय होतं, जेवणाची वेळ माझी बऱ्यापैकी चेंज झाली आहे. अजून म्हणताना इंडियाच्या टाईमनुसार जर बघायला जर गेलं तर इथला टाइम वेगळा आहे, 4.5 तास मागे आहे इथला टाइम. आणि त्याच्यामुळे जेवणाच्या वेळा वगैरे बदललेल्या आहे आणि त्याच्यामुळे थोडासा ऍसिडिटीचा त्रास सुरू झाला होता. तर म्हणूनच मग मी जस्ट इंटरनेट थ्रू जेव्हा स्क्रोल करत होते ना तेव्हा मला एक छान अशी रेसिपी दिसली होती. ती म्हणजे एक डिटॉक्स वॉटरची, जी आपल्याला डायजेशनसाठी हेल्प करते आणि शिवाय ग्लोईंग स्किनसाठी सुद्धा हेल्प करते. आणि सध्या तसे पण मला थोडेसे ब्रेकआउट्स वगैरे आहेत फेसवरती. त्याच्यामुळे मग विचार केला की आजपासून स्टार्ट करते हे डिटॉक्स वॉटर मी प्यायला. घरामध्ये जसं ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. काकडे पाहिजे आपल्याला ह्याला, त्याच्यानंतर बीट, लेमन आणि पुदिना आणि दालचिनीचा तुकडा. पण तो आता सध्या माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे मी तो स्किप करणार. तुम्हाला पाहिजे असेल तर बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. कुणी कुणी ऍपल टाकतं, कुणी कुणी ऑरेंज टाकतं, कुणी अजून काय काय इन्ग्रेडियंट्स टाकत असतात. आणि चिया सीड्स पण याच्यात टाकू शकतो आपण आणि ते पण आता संपलेले आहेत. सो मग आता मी बनवते इथं माझं छान डिटॉक्स वॉटर. या जगमध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय जारमध्ये. हे नॉर्मल वॉटर आहे आपलं.
सो आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट जे आहे याच्यामध्ये टाकून द्यायचे सिम्पली. आणि वेदर ना खूप जास्त छान आहे बाहेर, तुम्ही बघू शकता. आणि अशा वेदरमध्ये ना आपण जर इंडियामध्ये असू ना, आपण नक्कीच बाहेर पडतो, बाहेर फिरायला जातो किंवा खाली तरी एक राऊंड मारून येतो, कुठेतरी बाईकवर राईडला जातो. पण इथे अशा वातावरणात बाहेर निघणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. बाहेर पडूच शकत नाही कारण भयानक थंडी असते. पण मी आता विचार करते की मी बाहेर जावं, आणि जाऊ की नाही जाऊ ह्या कन्फ्युजनमध्ये पण आहे. कारण एकतर पहिली गोष्ट म्हणजे थंडी आहे, दुसरी गोष्ट म्हणजे इथलं मला अजून जास्त काही माहीत नाही आहे. आणि जर हरवले तर योगेश मला शोधायला पण येणार नाही. जस्ट किडिंग गाईज. तर तेच एक आहे की थोडंसं वाटते भीती, कारण इथं मला ना फोबिया बसलाय डोक्यात. अरे चावी घेतली की नाही, हे घेतलंय की नाही, ते घेतलंय की नाही. आणि असं होतं बिल्डिंग आपली सापडेल की नाही सापडेल, कारण सगळ्या बिल्डिंग सेम दिसतात. तुमसे ना हो पाएगा. त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजनमध्ये आहे. पण आता विचार करते की बाहेर जाऊन यावं, एक राऊंड मारून यावा, तेवढंच मला फ्रेश पण वाटेल. आणि मग आल्यानंतर मग मी छान निवांत बाकीचे कामं करू शकते. तर फायनली आता विचार झालाच आहे, तर मला असं वाटतं पटकन मी बाहेर जावं. A few moments later. आणि फायनली मी बाहेर पडले. थंडी खूप जास्त कमी आहे. या वेळेला जर बाहेर पडलं ना खूप जास्त थंडी असते. आज नॉर्मल आहे, म्हणजे आपल्या इंडियामध्ये असते ना तेवढीच थंडी मला वाटते, दिल्लीमध्ये वगैरे असते तशी. त्याच्यामुळे छान आहे आजचं वेदर. आणि फायनली मी आले जाऊन बाहेर, आणि खूप छान वाटतंय. बाहेर जाऊन आल्यानंतर तितकंच एक फ्रेश वाटायला लागतं, आणि धाडस केल्याशिवाय पुष्टी होत पण आहे. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीचं फर्स्ट टाइम असतं, आणि शिकतं माणूस. ट्राय करता करताच शिकतं माणूस. तर सगळं झालेलं आहे. मस्तपैकी आंघोळ करून फ्रेश झाले, देवाची पूजा झालेली आहे. आणि योगेशला खूप जास्त लेट होत आहे. म्हटलं वेट करण्यात काही अर्थ नाही, ते आल्यावर बनवणार. सो त्यांना कॉल केला आणि विचारलं आज काय खायचंय. तर साहेबांची फरमाईश होती आलू पराठे, म्हणून इकडे घेतलेले आहे आलू पराठे बनवायला. आणि तुम्हाला पण पटकन मी रेसिपी सुद्धा शेअर करते. इथे आहेत बॉइल्ड पटॅटोज, आणि सगळं चॉपिंग वगैरे सुद्धा करून ठेवलेलं आहे. आणि तर उकडलेले जे बटाटे आहेत त्यांना मी आता छान मॅश करणार आहे. बटाटे जे आहे ते छान मॅश झालेले आहेत आणि आता आपण बनवून घेणार आहोत पेस्ट. तर पेस्टसाठी मी इकडे घेतलेले आहेत इथले जे लसूण आहे ना ते मोठे मोठे असतात पाकळे, त्याच्यामुळे 4 इथे पाकळे घेतले. आपले इंडियन जे छोटे पाकळे असतात तुम्ही भरपूर प्रमाणात घ्या. त्याच्यानंतर इकडे आहे अद्रक, मिरच्या. आम्हाला स्पायसी जास्त आवडतं त्याच्यानुसार मी मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही ज्या प्रमाणात स्पायसी खाता तितक्या मिरच्या तुम्ही घेऊ शकता. आणि इथे जे आहे परत मग कढीपत्ता. आता आमचा जो कढीपत्ता आहे तो ड्राईड आहे, कारण इथे फ्रेश कढीपत्ता खूप जास्त महाग मिळतो. मग इथे एवढी वगैरे काय करायचे, म्हणजे जेव्हा इंडियामधून इथे येणार तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात कोथिंबीर आणि कढीपत्ता जो आहे आम्ही वाळवून म्हणजे ते वाळवून आणतात. तर तोच आहे सध्या तरी इथे. मग तो कढीपत्ता, आणि कढीपत्ता जर आपण ह्या पेस्टसोबतच ग्राइंड केला ना तर खूप छान टेस्ट येते त्याची. त्याच्यामुळे ट्राय करा की ते तुम्ही ग्राइंड करा, आणि खूप मस्त लागतं. आता हा काय ड्राईड आहे, इतकी टेस्ट त्याची किती उतरेल माहित नाही, पण जो आपला फ्रेश कढीपत्ता असतो ना तो खूप जास्त छान लागतो. आता ही मिक्सरच्या पॉटमध्ये ह्याला एकदा ग्राइंड करून सगळ्यात अगोदर आपल्याला स्टफिंग बनवून घ्यायचंय, म्हणून मी ते इंडक्शनवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकायचं. जे कुठलं तेल तुम्ही यूज करता, ऑलिव्ह, सनफ्लॉवर, जे कोणतं तेल वापरता ते टाका. त्याच्यानंतर तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी टाकणार आहोत. आणि ते छान तडतडलं की मग थोडंसं टेस्टसाठी हिंग टाकायचं, ज्याने डायजेशन सुद्धा लवकर होतं. त्याच्यानंतर जी पेस्ट आपण बनवली होती लसूण, अद्रक, मिरची आणि कढीपत्त्याची, ती टाकून घ्यायची आहे. आणि काळजी घ्या, ही पेस्ट टाकताना गॅसची फ्लेम किंवा इंडक्शनचं हीट कमी असावं, कारण ते खूप लवकर जळतं. सो हे त्याला थोडंसं आपण परतून घ्यायचंय. आणि ते परतलं की मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा पण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला अ, परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर टोमॅटो पण त्याच्यामध्ये मी ॲड केलेले तुम्ही बघू शकता, आणि टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचंय. आणि त्याच्यानंतर मग आपण सगळे स्पाइसेस ॲड करणार आहोत. स्पाइसेसमध्ये मी खूप कमी ॲड करणार आहे. तर जिरा पावडर, धनिया पावडर आणि हळद, फक्त इतकंच. तिखट पावडर मी टाकत नाहीये, कारण ऑलरेडी आपण मिरची पेस्टमध्ये टाकलेली होती. छान मसाले सुद्धा मिक्स करून झाले की मग आपण हे मॅश केलेलं जे बटाटं होतं ते टाकणार आहोत. तर इकडे मी आमची ड्राईड कोथिंबीर ॲड केलेली आहे, सुकलेली कोथिंबीर जी आम्ही इंडियामधून आणली होती, आणि मीठ ॲड केलंय. हे सगळं जे आहे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय. एकजीव झालं पाहिजे हे सगळं मिश्रण. त्याच्यानंतर मग आपण याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ असंच गॅसवर ठेवून द्यायचं.
आणि इथे अरे ज्यूस ऑरेंज ज्यूस पराठे होईपर्यंत. थँक्यू. येस. मॅच नाही लागली आणखी. आता लावतोय. फर्स्ट इनिंग झाली आहे. तुमची मॅच कशी होती बाय द वे? आमची टीम फायनल मध्ये गेली बट फायनल हरली. अरे सो सॅड. बट आम्ही रनर अप आहे. अच्छा ठीक आहे नेक्स्ट टाइम बघू. आणि ना मजा आली. आणि यांना ना रनर अप म्हणून गिफ्ट काय भेटलंय? ट्रॉफी. ट्रॉफी भेटली. मग ती केळी कशाची भेटली? केळी असंच खायला नव्हतं का, केळी ऑरेंज. अच्छा मला वाटलं ते गिफ्ट प्राइज आहे. फक्त जे विनर टीम होती त्या टीमला प्रत्येक प्लेअरला मेडल दिला आणि टीमला ट्रॉफी आणि बेस्ट परफॉर्मर जो होता सिरीजचा त्याला एक ट्रॉफी दिली छोटी. ओके. आणि तो म्हणजेच योगेशचा मित्र अक्षयच आहे. ओके ना बेस्ट परफॉर्मर. येस. Nice. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग ऑलराऊंडर. मी पण छान खेळले म्हणे आज. ग्रेट टीमने ग्रेट. जिंकली ना आमची फायनल. चालतंय. नेक्स्ट टाइम. कसा आहे ज्यूस? कसा आहे? काही आणि याच्यामध्ये ना काहीच नाही, फक्त ऑरेंजेस घेतले आणि एक स्पून 5 ते 6 ऑरेंजेस घेतले होते आणि त्याच्यामध्ये फक्त 1 स्पून शुगर टाकलेली आहे. तसं तर विदाऊट शुगर पण तुम्ही पिऊ शकता, जे की चांगलंच आहे अवॉइडिंग शुगर. पण हे थोडेसे आंबट होते म्हणून थोडंसं शुगर टाकले याच्यामध्ये. आणि आज आम्ही मस्त बघणार आहोत आमच्या या टीव्ही वरती मॅच. इथे आपले गरमागरम पराठे रेडी होत आहे. आणि बघा खूप छान मस्त मस्त स्टफिंग जास्त भरलं मी. किती छान दिसतं है ना. मी एक टेस्ट पण केलाय. मस्त झालं एकदम टेस्टी टेस्टी टेस्टी. ते कढीपत्त्याचा जो फ्लेवर आहे ना खूप जास्त छान येतो. त्यामुळे खूप मस्त लागतात. आणि इकडे हे जे पराठे आता ह्यांचे बनले गावरान तुपामध्ये. ही बघा हे जे तूप आहे ना हे इंडियामधून येताना आणलं होतं मी आणि इतकं छान आहे तूप. आमच्या मामींनीच म्हणजे योगेशच्या जे मामी आहेत ना त्यांनी दिलं. खूप छान. मी आतापर्यंत असं तूप नाही बघितलं. इतकं छान तूप त्यांनी बनवलंय आणि ते मी घेऊन आले त्यांच्यासाठी. मस्त तुपामध्ये इकडे बनवलंय. आणि मला खायचं आहे बटरमध्ये तर मी बटर पण लावणार आहे. आणि ट्राय करा की हे जे पीठ आहे ना तुम्ही कमी घ्या गव्हाचं पीठ आणि स्टफिंग थोडं जास्त भरा जेणेकरून पिठाची थोडीशी टेस्ट कमी लागेल. आमचा आता मॅच बघता बघता चालू आहे आलू पराठा विथ अल्कलाईन वॉटर. आकाशचा फेवरेट अल्कलाईन वॉटर आणि पराठे. मला खूप दिवसापासून ऍक्च्युली बनायचं. अरे माझं प्लेट मधला पराठा संपलाय. अरे दाखव. आणि सोबत चालू आहे मस्त इंडिया पाकिस्तान मॅच. आणि हे बघा आज वेदर असं आहे. थंडी नाहीये बिलकुल पण क्लाउडी आहे. म्हणजे ऊनच नाहीये बिलकुल पण. दुपारनंतर डायरेक्टर संध्याकाळी शूट करतेय आणि आम्ही निघालोय दूध घ्यायला. थोडंफार ग्रोसरी सामान. ग्रोसरी दूध थोडंफार avocado आणि भाज्या संपला होता घरातल्या म्हणून बघितली आणि आम्ही जे नॅप घेतला. मस्त नॅप रेस्ट केला कारण की फुल डे क्रिकेट पण खेळलो होतो मी 12-1 वाजेपर्यंत. नंतर मॅच बघितली. खूप मजा आली. छान मॅच झाली. कोहलीने शतक केलं. येस. आणि फायनली इंडिया मॅच जिंकली आहे. तसं तर कोणत्या पण देशासोबत मॅच असू दे इंडियाने जिंकावं असं सगळ्यांना वाटतं. पण विरोधात जर पाकिस्तान असेल तर जिंकलंच पाहिजे. आणि आता आपण म्हणू शकतो का आपले सगळे प्लेयर्स फॉर्म मध्ये. हो बरोबर. आणि आज योगेश पण खूप फॉर्म मध्ये होते तर असं आहे. आणि आता आम्ही निघालोय. आज टेम्परेचर चांगलं आहे म्हणजे थंडी खूप कमी आहे आज. पुण्याची थंडी आता हा नॉर्मल आहे. आणि आता हळूहळू ना थंडी पण कमी होणार तिथून पुढे. आणि आता कोणतं सीझन चालू झालंय? स्प्रिंग. आता वाजलेले आहेत जवळपास 8:45 आणि 9 वाजता शॉप बंद होतं म्हणून आम्ही पटपट जाणार सगळं इकडे ग्रॉसरीचं जस्ट शॉप आहे खूप एक जवळ आम्हाला आणि एक लिडल आहे. हा एक आपलं DMart बिल्डिंगच्या type आहे सर्व. खालीच. हा बरोबर. बिल्डिंगच्या खालीच खूप म्हणून आहे. आणि लिडल जे की पूर्ण युरोपमध्येच आहे लिडल तर ते थोडंसं 100 मीटर वॉकिंग डिस्टन्सवर आहे.